ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। आम्ही जे बोलतो ते पूर्ण करतो, तर योग्य वेळी आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना उत्तर। विधानसभेत लाडकी बहिणी योजनेच्या मुद्द्यावरून चर्चा। बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार आदिती तटकरेंची माहिती। तर लाडकी बहिणीचे 2100 रुपये कधी जाहीर करणार, जयंत पाटलांचा सवाल। नाशिकमधील छोटी मोठी 200 झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉफ केलेला, दळवी यांनी म्हटलेलं आहे। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ आहे। महेंद्र दळवींनी माध्यमांना तो व्हिडिओ दाखवला। महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस। दानवेंनी काल ट्विट केलेल्या पैशाच्या व्हिडिओ प्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे। दळवींनी व्हिडिओ मॉफ केल्याचे दिले होते स्पष्टीकरण। अंबादास दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉफ आहे की नाही याचा तपास करावा। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं, सुनील तटकरे यांचा महेंद्र दळवींना टोला। केंद्राने आणि राज्यांनी सर्व तपास यंत्रणा लावून महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सत्यता तपासावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, नाना पटोले यांची मागणी। राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता, निवडणुका पुढे ढकलणं ही कृती घटनेचा अतिरेक, नाना पटोलेंची टीका। राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवणं सभागृहाचा अधिकार नाही, नाना पटोलेंच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर। मुंडव्याच्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासूनच डोळा होता, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा मोठा आरोप। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनीच जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये घेतली होती। सत्य आल्यावर अजित पवारांनी सगळं आपल्या नावावर करून घेतलं, दमानिया यांचा दावा। माझा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही, दमानियांनी माझ्यावर आरोप का केले मला माहीत नाही, अंजली दमानियांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले। मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला, निलेश मगर यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती। दमानियांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे, पुणे जमीन प्रकरणातील दमानियांच्या आरोपांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून नवा व्हिडिओ शेअर, व्हिडिओत अधिकारी पैशाची देवाणघेवाण करत असल्याचं समोर। PWD विभागातील अधिकाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर, पूर्ण सिस्टीम खराब झाली, संदीप देशपांडेंची टीका। संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी निलंबित, चौकशी अंती कारवाई होणार, PWD मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। मनपा निवडणुका झाल्या की परमनंट राजकीय डिवोर्स होणार, रोहित पवारांचा दावा। तर पुढील लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, रोहित पवारांचं वक्तव्य। ही दिवास्वप्न आहेत, असं काही होत नाही, आम्ही एकत्रच राहणार आहोत, रोहित पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी स्वतःची काळजी घ्यावी, कोणालाही लेक्चर देऊ नये, गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका। मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवर कारवाई होणार, सूत्रांची माहिती। 6 महिन्यांपूर्वी मुंबई विधिमंडळ परिसरात पडळकर आणि आव्हानांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरूडचे कार्याध्यक्ष बाबुराव चांदोरेंविरोधात पोलीस तक्रार, पाईपलाईन टाकण्याच्या वादातून बाबुराव चांदोरेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल। पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी विशेष समन्वयक टीम तयार करणार, यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजप शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा, राष्ट्रवादी 15 जागा लढण्याची शक्यता, स्थानिक नेत्यांच्या पातळीवर फॉर्म्युला ठरला। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन, शुक्रवारी आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देणार, राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस। जळगावमधील जामनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिंदे सेना मविया सोबत लढण्याच्या तयारीत, नगर परिषद निवडणुकीत भाजपनं दगाफटका केल्यानं स्वबळावर लढणार, शिंदेंच्या सेनेचे तालुका प्रमुख भरत पवारांचा निर्णय। पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीमध्ये तणाव होण्याची शक्यता, दादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून अर्ज घेतले, माजी महापौरांसह अनेक नेत्यांकडून भाजपमधून लढण्याची तयारी।
शिंदे सेनेचे आमदार त्यांचा मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागलाय. 2029ला भाजप दोन्ही पक्ष विकलांग करायचे. भास्कर जाधवांची भाजपवर टीका. विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद. ठाकरेंच्या कनिष्ठ आमदारांमुळे ज्येष्ठ आमदारांना मागे बसावं लागत असल्याची तक्रारीनंतर काँग्रेसच्या 6 आमदारांना पुढे आसन व्यवस्था, तर ठाकरेंच्या 14 आमदारांना पुढील जागेत व्यवस्था. इचलकरंजीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या जोमाने पक्षबांधणी. महापालिकेत जास्तीत जास्त उमेदवार उतरवणार. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांचं वक्तव्य. ठाकरेंनी कडीपत्त्यासारखं भाजपला बाहेर काढलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी हिरवी शाल पांघरली. मंत्री प्रताप सरनाईकांची उद्धव ठाकरेंवर टीका. कडीपत्ता फोडणीमध्ये जसं वापरता तसं भाजप शिंदे गटाला वापरतं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. महाराष्ट्रात हिंदी बोलले म्हणून मारहाण झाली. गरिबांना मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केला जातोय. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा आरोप. राज्यात भाषेवरून मारहाणीच्या घटना वाढल्यात. अबू आझमींचा दावा. मालाडच्या महापालिकेची शाळा खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि असलम शेख यांच्यात विधानसभेत शाब्दिक चकमक. संबंधित शाळा फजलानी ट्रस्टकडून काढून प्रयास संस्थेला चालवायला दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय लवकर होईल असं वाटत नाही. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर सत्ताधाऱ्यांच्या लोकशाहीवर विश्वास नाही. सत्ताधारी वैयक्तिक अजेंडा चालवतात. भास्कर जाधवांची टीका. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून क्लीन चिट मिळत नाही. अनिल परवांची त्यामुळे चिडचिड होते. विरोधी पक्षनेतेपदावरून मंत्री उदय सामंतांचा ठाकरेंच्या सेनेला टोला. नागपुरातील विधानभवनावर राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा. पोलीस पाटलांना महिन्याला 25,000 मानधन, निवृत्तीचं वय 60 वरून 65, प्रवास भत्ता वाढवून देण्याची मागणी. संभाजीनगरात दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता. एमआयएमला शह देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची संभाजीनगरात गुप्त बैठक झाल्याची माहिती. विधानसभेत भास्कर जाधव पुन्हा संतापले. लक्षवेधी लागलेली आहे, मात्र आतापर्यंत त्याचं उत्तर मिळालं नाही. उत्तर का आलं नाही, अधिकाऱ्यांना जाब विचारा. भास्कर जाधवांचा प्रश्न. तर भास्कर जाधवांच्या प्रश्नाला सामंतांचा दुजोरा. विधानसभा कामकाजात आज मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा. अंधेरी सभेखाली साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्याची मागणी. दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावर चर्चा होणार. कुर्ला रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्न मांडला जाणार. अंधेरी सभेमागील 50 वर्षापासून पाण्याखाली. अंधेरी सभेसंदर्भात लक्षवेधी लावली. गेले 50 वर्ष जे झालं नाही ते महायुती सरकार करणार. आमदार मुर्जी पटेल यांचं वक्तव्य. आमदार संजय गायकवाडांकडून अखंड विदर्भाचं समर्थन. आमचा विकास अखंड महाराष्ट्रात होऊ शकतो, वेगळ्या विदर्भात नाही. आमदार संजय गायकवाड यांची भूमिका. सभागृहात बिलावरून सदस्य 2-2 दिवस बोलले आहेत. विषयाच्या बाहेर जाता येणार नाही, एवढंच अध्यक्ष बोलू शकतात. अर्जुन खोतकर यांची टीका. 5 मिनिटात बोलणं आवरा असं शक्य होणार नाही. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरून अर्जुन खोतकर आक्रमक. विधानभवनात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणांचं लक्ष. सातत्याने फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे आदेश. मंत्री आमदारांच्या नावाचा वापर करून फिरणाऱ्यांची पडताळणी होणार. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा धमकीचा फोन. तूने तुकाराम मुंडे के खिलाफ बोला, तू अभी तक जिंदा है क्या, अशा प्रकारे धमकीचा फोन आल्याची माहिती. खोपडेंनी तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी करण्यासाठी लक्षवेधी लावली होती. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण. खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरेंनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांची भेट घेतली. कारवाईला दिरंगाई होत असल्यानं खासदारांकडून नाराजी. महापालिकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. महापालिकांच्या मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय. महापालिका निवडणुकी देखील आता लांबणीवर जाण्याची शक्यता. महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलांमुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार. जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या विषात विधानभवनात. संपूर्ण राज्यात 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या. बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती घोषित करावी. शरद सोनावणे यांची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.